काय परमिशन आता आमचे काम काढून टाकले. भेटायला यांच्याकडे वेळ नाही आम्हाला. पोलीस आले म्हणते गेले म्हणजे साहेब नाही तिथं बोलते फक्त प्रशासन. येऊन सुद्धा त्यांनी यांची तपासणी केली नाही किंवा यांना विचारलं नाही तर तुम्ही का बरं बसले, तुमच्या अडचणी काय आहे. इतकी निर्दयी महानगरपालिका ही झालेली आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरची. पालकमंत्री साहेब आज काय बोलले का महानगरपालिकेमध्ये सगळे अत्याधुनिक काम होणार आहे, सगळ्या फायली आता ही पद्धतीने सुरू करणार आहे. अरे या लोकांचं पोट ही पद्धतीने भरणार नाही साहेब. हे कंत्राटी कर्मचारी आहे, महिला आहे, याच्यामध्ये विधवा महिला आहे. काही महिलांचे पती बिचारे थोडं काम करू शकत नाही, त्यांची अशी परिस्थिती आहे. या महिला मजबूर असल्यामुळे या काम करतात. याच्यामध्ये पुरुष जे आहे त्यांनी 15-15 वर्ष कंत्राटी पद्धतीने तुम्हाला इथं सेवा दिली आणि तुम्ही एका सेकंदात त्यांना कामावरून काढतायत. इतका सर्वात मोठा हा यांच्याबरोबर अन्याय झालेला आहे. मी माननीय पालकमंत्री साहेब यांना मी निवेदन दिलं. माननीय पालकमंत्री साहेब यांना मी बोललो. पालकमंत्री साहेब यांनी ते निवेदन घेऊन प्रशासक मान्य श्रीकांत साहेब यांच्या हातात दिलं आणि त्यांना सांगितलं काय ते बघा. जर यांनी आमचा प्रश्न आज मार्गी नाही लावला तर या महानगरपालिकेसमोर मी अजूनही सांगतोय, या लोकांना जर काम नाही दिलं तर आता आम्ही मला सांगतो ही महानगरपालिका आम्ही सोमवार मंगळवारपासून चालू देणार नाही. या गेट समोर आम्ही इथं बसणार आहे. सगळेच्या सगळे आम्ही या गेटवर बसू, आम्ही इथं संडास करू, आम्ही इथंच लघव्या करू. पण या लोकांना जर तुम्ही कामावर नाही घेतला तर हे आंदोलन फार चिघळणार आहे. तो कामगार अधिकारी सूर्यवंशी, अरे त्यांना या कर्मचाऱ्यांचा पिया भरला जात नाही. 1800 महानगरपालिकामध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत साहेब. 1800 कंत्राटी कर्मचारी महानगरपालिकेमध्ये काम करतात. या कर्मचाऱ्यांचा पीएफ यांचा वेळेवर भरला जात नाही आणि नियम असा आहे की यांचा पीएफचं चलन आणि ईएसआयचं चलन घेतल्याशिवाय त्यांना यांचं बिल भेटत नाही. हे पैसे घेतात आणि यांचे बिल पास करून देतात. तर महाराणा एजन्सीचा आहे की ते एजंट आहे त्याच्याबद्दल मी अनेक वेळा बोललेलो आहे. किती कर्मचारी 1800 कर्मचारी महानगरपालिकेमध्ये महाराणा एजन्सीकडे काढून टाकले. हे बघा 64 कर्मचारी जे आहे ते शिक्षण विभागाचे काढलेले आहे, 127 कर्मचारी वसुलीचे काढलेले आहे. असं आम्हाला त्यांचे येणे. पण आमचे शिक्षण विभागाचे जे कंत्राटी कर्मचारी आहे त्यांना जर यांनी लवकरात लवकर कामावर नाही घेतलं, आज जर आमचं उपोषण सोडवण्यामध्ये यांनी जर सहभाग नाही घेतला तर मंगळवारपासून या महानगरपालिकेत आम्ही काम करू देणार नाही. मी हकीम शेख कंत्राटी कामगार संघटना अध्यक्ष. 14 एप्रिल आहे परवा आणि समोर एवढा मोठा सण असताना पालकमंत्र्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? आम्हाला पालकमंत्र्यांनी फक्त निवेदन घेतलं आणि श्रीकांत साहेबाला सांगितलं का यांना खरंच कामावरून काढलं का, एवढाच प्रश्न त्यांनी विचारला. काय ते बघा म्हणे, बस. ते असे नाही बोलले तर ठीक आहे श्रीकांत तुम्ही यांना कामावर घ्या किंवा यांना तुम्ही काय बोलायचं ते बोला. 2 दिवसावर सण आलेला आहे. या महिला इथं 4 दिवसापासून बसलेल्या आहे. तुम्ही यांचं उपोषण सोडवा, त्यांना न्याय द्या. आता आम्हाला सामाजिक न्याय मंत्री आहे आपण साहेब, तुम्ही 2 शब्द एवढे बोलले पाहिजे होते. आम्ही फार अपेक्षित तुमच्याकडं 4 दिवसापासून आम्ही तुमची वाट पाहत होतो तर कोणी ना कोणी इथं येतील. आपण आलात, फक्त निवेदन घेतलं आणि 2 शब्द ते पण आमच्या फेवर मध्ये नाही बोलले. साहेब आता आम्ही पुढे जावा, आम्हाला हा प्रश्न आहे. या महिला आहे माझ्या मागं, या बिचाऱ्या रात्रंदिवस इथं उपाशी बसलेल्या आहे. यांच्या नवऱ्यापासून लांब, यांच्या लेकरापासून लांब, यांच्या घरात स्वयंपाक करायला यांच्या त्या वृद्ध सासू आहे त्या यांच्या घरात स्वयंपाक करू राहिल्या. या बिचाऱ्या इथं बसल्या. याच्यामध्ये काही सासूरवासनी आहे. काही महिलाच्या नवऱ्यांनी त्यांना विचारलं तू रात्रभर तिथं का थांबते? उत्तर दे प्रशासक, उत्तर दे या महिलेला. त्यांचा नवरा हिला विचारतोय तू रात्रभर महानगरपालिकेसमोर काय करते? इतका घाण शब्द त्या माणसं विचारतोय. आम्ही या गोष्टी बोलतोय, उत्तर द्या.
जर तुम्ही आमचा प्रश्न जर हा मार्गी नाही लावला, या कर्मचाऱ्यांना जर तुम्ही कामावर नाही घेतला, तर शेवटी गाठ तुमची या कंत्राटी कर्मचाऱ्यांशी आहे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.